हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला हे मोठे बटाटे हो का, असे मोठे किसणीने किसलेत बरं का. मोठ्या किसणीने किसायचे, लहान किसणीने किसायचे. आता हो का, हे ना मी कचोरीचं पीठ करून ठेवलं होतं. आपले ढाळे असतात ना हरभरे ओढले, ते भाजून त्याचं पीठ करून ठेवलं होतं कचोरीचं. आता ते जास्त मोकळं झालंय म्हणून त्याच्यात एक लसणाचा कांदा टाकलाय आणि हो का हे बटाटे शिजवून टाकले. आता हे बटाटे शिजवून ह्याला बारीक करते आणि ह्याचं सारण तयार करते. ढाळे येते कचोरीचे, त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं. आता मी ह्याच्यामध्ये एखाद्या वेळेस थोडंसं मीठ टाकणार आहे, ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे, थोडं मीठ टाकणार आहे, ओवा टाकणार आहे आणि जिरा टाकणार आहे. ह्याच्यामध्ये एक आपल्याला करायचं त्यावेळेसच कालवायचं बरं का. हे नाहीतर ह्याला पाणी सुटते आणि परत तयार होत नाहीत ती. ज्यावेळेस आपल्याला करायचं जितकं जितकं करायचं तितकंच मिक्स करायचं, नाहीतर जास्त मिक्स केलं तर ह्याला पाणी सुटून परत होत नाही बरं का, ह्याचे तयार होत नाही. ह्याच्यात काय लागते, कॉर्नफ्लॉवर लागते, थोडं मीठ लागते, ओवा लागते आणि जिरे टाकायचे. बाकी ह्याच्यात काय सामान टाकायचं नाही. ह्याच्यामध्ये ना अगोदर सगळं साहित्य टाकलेले, तर आता ह्याच्यामध्ये ना मला थोडं मीठ टाकावं लागेल. तुम्हाला पाहिजे असेल तर थोडी साखर, लिंबू टाकायचा. मी काय साखर लिंबू टाकणार नाही, लसण टाकले आणि ह्याच्यामध्ये हे बटाटे टाकले. शिजवलेला बटाटा आहे बरं का. हे लहान करायचं असं हाताने बारीक आणि त्याच्यात टाकून द्यायचा. आता ह्याच्यामध्ये मी सगळं साहित्य ज्यावेळेस मला करायचं त्यावेळेस मिक्स करणार आहे, तोपर्यंत मिक्स करणार नाही. ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची, अगोदर टाकलेली आहे. ह्या मिश्रणामध्ये कोथिंबीर टाकलेली, मीठ टाकलेले, काळा मसाला टाकलेले, तिखट टाकलेले आणि फोडणी देऊन भाजून ठेवलेले. ढाळे असतात बघा आपले ओले हिरवे, संक्रांतीला आपण आमटी करतो त्याचा हे करून ठेवलेले मिश्रण मी. आता हे काही डब्यात असं करून ठेवलंय. या डब्यात करून ठेवलेले मी तुम्हाला दाखवते. आपल्याला पाहिजे असेल तर जास्त मिरची टाकायची असेल तर वरून आवरण येते ना, तर थोडी मिरची पण आणखी टाकली तर ह्याच्यामध्ये जमते बरं का. माझ्याकडे फोडणी घेतलेली मिरची आहे, ती टाकून मी आणखीन करते परत मग ह्याला. आता ह्याला आपल्याला बेसन पीठ वगैरे काही लागणार नाही, कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. कॉर्नफ्लॉवरने हे जे आहेत ना हे असे किसलेले कण ते चिटकले जाते आणि परत त्याची आपल्याला ह्या बटाट्याची कचोरी करायची बरं का. तुम्ही भजे म्हणा, कचोरी म्हणा, आपल्याला करायची. आता ते थोड्या वेळाने करणार आहे मी, परत करताना तुम्हाला दाखवते. आता हे काही थोडं खोबऱ्याचं खिस आहे, काळं पडायले म्हणून मी थोडं पाण्यात घालून ठेवते. ह्याला काळं व्हायला ती थोडं पाण्यात घालून ठेवावं लागेल आणि परत पिळून घ्यावं लागेल मला. हे काय कॉर्नफ्लॉवर आहे हे थोडं ह्याच्यामध्ये वरून फिक्कं लागेल खूप, म्हणून थोडी मिरची आणि काळा मसाला आहे, ओवा आहे, जिरा आहे, मीठ आहे, हे सगळं टाकायचं. पण हे थोडं पाण्यामध्ये ठेवते, मिठाच्या पाण्यामध्ये ठेवते आणि परत पिळून घेते ह्याला बरं का करताना. का तर हे काळं पडलं तर चांगलं दिसणार नाही. हो का, काळं पडायला मला वाटलं लगे लगे करायचंय म्हणून केलं होतं मी, पण ह्याला पाण्यात ठेवते. थोडं काळं पडून म्हणून ह्याला थोडं मीठ टाकून पाण्यात ठेवायचं आणि हो काय मधलं सारण तयार केलं. हे ढाळ्याची आहे, कचोरीसारखं केलेलं. मी तुम्हाला करताना दाखवते ते कसं केलेलं ढाळ्याचं सारण ते. आता बघा हे चांगलं धुवून घेतले बरं का. ह्याचं धुतलेलं पाणी मी धुवून का घ्यायचं तर अगोदर किसलं तर हे काळं पडतं म्हणून पाण्यात ठेवलं होतं. न धुतलं तरी जमतंय ऐन टायमाला किसल्यावर. आणि मी खूप वेळा अगोदर किसलं होतं ना. आता ह्याच्यामध्ये हे मिक्स करते. कॉर्नफ्लॉवर आहे. आता हो का इथं तेल गरम ठेवलंय, याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. याला पाणी लागत नाही बरं का, पाणी टाकू नका, चांगलं पिळून घ्या. हो का हे पाणी मनानेच पाणी सुटायला सुरू होतंय. बटाटा आहे नाही, बटाट्याला पाणी चांगलं सुटते. आता हो काही पाणी छान सुटले. करायचं तसं थोडं थोडं मिक्स करायचं, नाही तर ह्याला पाणी खूप लवकर सुटतंय बरं. आता हे हातात घ्यायचं असं. आता हो का हे हातात घेतलं. प्लॅस्टिकवर पण मोठं करता येते बरं का आपल्याला, मी त्याच्यावर पण दाखवते तुम्हाला. आता हो का ह्याच्यात ना हे घालायचं, हो का असं घालायचं हे आणि ह्याच्यावर हे मिक्स करून असं लावून टाकायचं. हो का मस्त वडा तयार होते. हो का छान तयार झालं. पाहिजे असेल तर आणखीन थोडं कुठं आपल्याला नाही लागलं असं वाटलं तर लावून टाकायचं. ह्याला गोल करायचं असलं तर गोल पण होते बरं. हो का छान तयार झालं. हो का आता ह्याच्यावर करायचं ना आपल्याला, प्लॅस्टिकवर करायचं.
ह्याला थोडं ओलं करून घ्यायचं. आता ह्याच्यावर पसरायचं, चांगलं पसरून घ्यायचं पातळ. पातळ पसरून घ्यायचं असं, आणि त्याच्यामध्ये हे ठेवायचं मिक्स करून. जितका मोठा करायचा आहे तितकं मोठं करायचं बरं का. आता ह्याच्यामध्ये हे ठेवलं. आता ह्याला ना असं करून, प्लॅस्टिक लहान पडलंय माझं, ह्याला असं करून ह्याला दाबून घ्यायचं असं. आता सगळीकडून दाबून घ्यायचं. ह्याचा गोल तयार होते बरं का. गोल तयार होते, गोल कचोरीसारखा जसं तयार होतं ना काही तयार. गोल तयार झालं की चपटा तयार झाला. थोडं प्लॅस्टिक मोठं घ्यायचं म्हणजे गोल छान तयार होते. किती छान तयार झालंय कचोरीसारखं, गोल गुंड्यासारखं. आता ह्याला चांगलं तळायचं. तेल आलंय का नाही ते बघते मी एक टाकून. छान आलंय ते. हे प्लॅस्टिक थोडं मोठं घेतलं का तर आणखीन सुद्धा बोंडा खूप छान तयार होते बरं का ह्याचा. तेल जास्त आलंय. हे आधी लगेच टाकलं तर ह्याला चिटकून बसल. त्याला थोडं गरम होऊ देते आणि परत टाकते. आणि लगे लगे ह्याला हलवायचं नाही बरं का. ते का तर चिटकलेला असते एका दिवस खाली. आणि तळायला ह्याला उशीर लागत नाही. ह्याच्यामध्ये बेसन घालू नका, मैदा घालू नका, कॉर्नफ्लॉवरच घालायचं बरं का. तळायला छान होतं. आणखीन याला तळायला थोडा उशीर आहे. आता हे चपटा केलाय ना, ही पण ह्याच्यामध्ये टाकते का. चपटा केलाय ही पण ह्याच्यामध्ये टाकते. आपल्याला आवडेल तसा करायचा, गोल चपटा करायचा आहे तसा. आता हे काय थोडंसं असं ह्याच्यामध्ये पसरलं का, थोडं पातळ पसरायचं. तळलेलं का दुसरं सुद्धा टाकलेलं होता तळला. तुम्ही ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालू शकता. थोडा बेसन पीठ भाजायचं, त्याच्यामध्ये मिरची, हळद, थोडा ओवा, जिरा टाकायचा आणि त्याच्यामध्ये एक बटाटा मिक्स करायचं. मग एक मिरची त्या बेसनामध्ये बटाटा मिक्स केलं की ते सुद्धा असं तयार होते बरं का. आता किती छान तळून आज झाले बघा. खूप छान झाले ते तळून. आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यावरती खुसखुशीत होते. त्याला काही तुम्ही मैदा बिदा असं काही टाकू नका. तसं काही टाकलं तर ते खुसखुशीत होत नाही बरं का. मैदा टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये ते कॉर्नफ्लॉवर टाकलं की खुसखुशीत होते. आता हो का हे पण करायला बघा तयार करायला. आता ह्याच्यावर थोडं टाकायचं आपल्याला टाकू वाटलं तर, नाहीतर ह्याच्याने असं मिक्स करून होतं असं. हो का असं करायचं. हो का मस्त वडा तयार होते. हो का प्लॅस्टिक पिशवीमध्ये दाबला की छान वडा तयार होते. हो किती छान झालाय बघा. आपल्याला थोडं मऊ वाटलं तर असं हाताने थोडं दाबायचं ह्याला. आता हे कितीही केलं तर बघा हे बटाटाचे हे पण छान तयार झालं. आणि खुसखुशीत होते बरं का असं तयार. थोडं जास्त चांगलं तळावं लागतं ह्याला. आणि जास्त मोठ्या ह्याच्यावर तळायचं नाही, हाय फ्लेमवर तळायचं नाही. हे का असं तयार करायचं प्लॅस्टिकमध्ये घालून. तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये नसले घालायचे तर हातावर तयार करायचे, असे दाबायचं हातावर. आता ह्याच्यावर घेतलं बघा मी. ह्याला पाणी सुटायले बरं का. खूप लवकर लवकर हे करावं लागतं. म्हणून तर मी अर्ध ठेवलंय, त्याचं केलं नाही अर्ध्याचं तयार. आता हे का ह्याच्यावर टाकलं ना, आता ह्याच्यावर टाकते. आता ह्याला वरून दुसरं घेते आणि हे दाबून असं तयार करते. ह्याचा वडा चपटा छान तयार होते. फक्त ह्याला पाणी खूप लवकर सुटते बरं का. पाणी सुटलं सगळं, म्हणून तर मग अर्धच मिक्स केलं होतं. आता हे काही परत टाकून दाखवते तुम्हाला. मी प्लॅस्टिकमध्ये तयार केलेलं बघितलं ना तुम्ही. हे दोन्ही बरोबरच टाकते, नाहीत फुटत. एक बरोबर टाकायचं, पलीकडे सरकवायचं ही आणि ह्याच्यात टाकायचं. टाकलं काय नाही बघा. हे कधी फक्त बटाट्यापासून तयार केलेलं. हे पाणी सुटलंय म्हणून हे असं पाणी दिसायलंय. ह्याच्यामध्ये आणखीन थोडं कॉर्नफ्लॉवर टाकलं तर आणखीन थोडं ते पाणी दिसायचं कमी होतं. पण मोठ्या किसणीने किसायचा बरं का बटाटा. बटाटा लहान किसणीने किसायचा नाही. हे असं हात भरते नसते.
हो का चिटकलेत ना दोन्ही एकाला का निघतात बाजूला थोडे तळले. आणि मोठ्या किसणीनेच किसायचा बरं का बटाटा. लहान किसणीने बटाटा किसला तर हे असं जसं दिसायलं ना आता हो का ह्याच्यामध्ये कसं दिसायलं छानपैकी तसं दिसत नाही बरं का मग मऊ पडून जाते तसं. माझी जरी बटाटे वडे करायची नवीन पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली. धन्यवाद.